नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तर शेतकरी बांधवांनो, आज मी तुम्हाला स्वराज कंपनीचा 963 म्हणजे 60 HP मोठ्या HP रेंजमधल्या ट्रॅक्टरची संपूर्ण माहिती देणार आहे। व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, तुम्हाला या ट्रॅक्टरची संपूर्ण माहिती, अतिशय सुंदर असा ट्रॅक्टर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। तर ट्रॅक्टरच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती मी देणार आहे। तर चला शेतकरी बांधवांनो, ट्रॅक्टरच्या माहितीची आपण सुरुवात करूया। सर्वात प्रथम समोर 60 HP ट्रॅक्टर आहे, त्यामुळे याला समोर वेट बॅलन्स द्यावंच लागतं आणि इथे त्यांनी वेट बॅलन्स इथे दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता। 4 व्हील ड्राईव्ह, समोरचा एक्सेल पण तेवढ्याच मजबूतीचा, पॉवर स्टीअरिंग दिलेला आहे। पॉवर स्टीअरिंगचा सिलेंडर रॉड इथे तुम्हाला दिसेल। 3 सिलेंडरमध्ये 60 HP इंजिन या ट्रॅक्टरला कंपनीने लावलेलं आहे। समोरचा टायरचा साईज बघू शकता तुम्ही, 9.5 बाय 24। 60 HP ट्रॅक्टर स्वराज कंपनीने 963 FE 4x4 4 व्हील ड्राईव्ह 3 सिलेंडर इंजिन, ग्राउंड क्लिअरन्सची आयडिया तुम्हाला येईल। आणि इथे कंप्लीट फ्लॅट प्लॅटफॉर्म, अतिशय सुंदर असा प्लॅटफॉर्म। आणि या ट्रॅक्टरला जे अपेक्षित होतं तेच पेंडंट पेडल्स ट्रॅक्टरला दिलेले आहेत, जे की या ट्रॅक्टरला द्यायलाच हवे होते आणि स्वराजने ते दिलेले आहेत। पेंडल टाईप्समध्येच क्लच, पेंडंट टाईपमध्येच ब्रेक्ससुद्धा ऑइल इमर्स ब्रेक या ट्रॅक्टरला स्वराजने दिलेले आहेत, अतिशय सुंदर। मागचा टायर तुम्ही पाहू शकता, मागच्या टायरचं साईज 16.9 बाय 28। शक्ती लाईफ MRFचे टायर लावलेले आहेत। ट्रॅक्टरची वरची बाजू तुम्हाला दाखवतो। इथे बसल्यानंतर कसा फील येतो हे पण मी तुम्हाला इथे दाखवतो। ट्रॅक्टर समोरून असा दिसेल। डॅशबोर्ड, इझी कंट्रोल्स इथे बघू शकताय तुम्ही। तुमचा गिअर हाय, मीडियम, लो, न्यूट्रल करायसाठीचा हा गिअर आहे। PTO एंगेज करायसाठी इथे लिव्हर दिलेला आहे। इथे पार्किंग ब्रेक दिलेला आहे। सुंदर आणि आरामदायक असा प्लॅटफॉर्म, भरपूर जागा आहे इथे। साईड शिफ्टिंगमध्ये गिअर बघू शकताय तुम्ही। याला 12 फॉरवर्ड 3 रिव्हर्स गिअर आहेत। पोझिशन कंट्रोल, ड्राफ्ट कंट्रोलचे लिव्हर इथे दिलेले आहेत, बघू शकताय तुम्ही। इझी कंट्रोल्स आहेत एकदम। ट्रॅक्टरची मागची बाजू पण तुम्हाला मी आता दाखवतो। 4 व्हील ड्राईव्हमध्ये 60 HP मोठ्या रेंजमध्ये ट्रॅक्टर स्वराज कंपनीने बनवलेला आहे। मागच्या टायरचा साईज मी तुम्हाला सांगितलाच होता, तरी एकदा 16.9 बाय 28। ट्रॅक्टरची मागची बाजू तुम्हाला दाखवतो। 60 HP ट्रॅक्टर आहे, नक्कीच मोठं रोटावेटर आरामात याच्यावर काम करू शकता। बघू शकताय तुम्ही, 7+ फीट HP हा ट्रॅक्टर आहे। रोटावेटर आहे, स्वराज कंपनीचाच रोटावेटर आहे, 7 फीटचा, 2 वर्षांच्या वॉरंटीसोबत। ड्युरावेटर म्हणजेच रोटावेटर स्वराज कंपनीचंच आहे। इथे बघू शकताय तुम्ही 2 स्पूल वॉल दिलेले आहेत। हायड्रोलिकचं काम करताना या स्पूल वॉलची मदत होते शेतकरी बांधवांनो। 540 RPM PTO आहे, याला 540 RPM PTO आहे। सोबतच याला 8 फॉरवर्ड मल्टीस्पीड PTO आहेत आणि 2 रिव्हर्स मल्टीस्पीड PTO याला दिलेले आहेत। इथे हिच पण दिलेला आहे। लोअर लिंक ॲडजस्टेबल, तुम्हाला दिसत असलेली डाव्या बाजूची लिंक ॲडजस्टेबल आहे। आणि सर्वात महत्त्वाचं तर हायड्रोलिकची क्षमता किती आहे। 60 HP ट्रॅक्टर आहे, हायड्रोलिकची क्षमता 2200 किलो या ट्रॅक्टरची आहे। मागच्या टायरचा साईज परत एकदा तुम्हाला सांगता येईल, 16.9 बाय 28।
तर शेतकरी बांधवांनो, फार जड काम करायचं असेल, फार कठीण जमीन असेल, मोठमोठे साधनं यावर चालवायची असतील तर ट्रॅक्टर नक्कीच कामाचा आहे. वरून स्वराज कंपनीचा आहे. स्वराज आता महिंद्राचीच कंपनी झालेली आहे. ते बघू शकताय तुम्ही. समोरच्या चाकाचा साईज परत एकदा 9.5/24. तर या ट्रॅक्टरची लांबी किती आहे तर शेतकरी बांधवांनो, या ट्रॅक्टरची लांबी आहे जवळजवळ 3.9 मीटर. म्हणजे जवळजवळ तुम्ही म्हणू शकता हा पूर्ण ट्रॅक्टर एक 4 मीटर लांबीचा ट्रॅक्टर आहे. आणि तुम्हाला मला इथे समोर याची रुंदी पण तुम्हाला दाखवता येईल. तर याची रुंदी आहे 1.9 मीटर. ट्रॅक्टरची पूर्ण रुंदी 1.9 मीटर आहे. ट्रॅक विड्थ नाही शेतकरी बांधवांनो, पूर्ण रुंदी. म्हणजे मागच्या टायरचं पण तुम्ही याच्यामध्ये विचार करू शकताय. जवळजवळ याची लांबी एकंदरीत 4 मीटरची आणि रुंदी 2 मीटरची आहे. तर याचा व्हील बेस किती आहे तर शेतकरी बांधवांनो, याचा व्हील बेस जो आहे तो 2240 mm आहे. तर व्हील बेस म्हणजे काय तर तुम्हाला हा जो समोरचा शाफ्ट आहे, ज्यावर समोरचे 2 टायर्स लावलेले आहेत, त्या शाफ्टपासूनचं अंतर तर मागचे टायर ज्या शाफ्टला लावलेले आहेत ते तुम्हाला खाली दिसेल. मागचे टायर ज्या शाफ्टला लावलेले आहेत त्या शाफ्टपर्यंतचं अंतर, म्हणजे समोरच्या शाफ्टचं मागच्या शाफ्टपर्यंतचं अंतर जे असतं त्याला व्हील बेस म्हणतात. आणि या ट्रॅक्टरला व्हील बेस जो दिलेला आहे तो 2240 mm दिलेला आहे. 2100चा रेटेड RPM या ट्रॅक्टरला स्वराज कंपनीने दिलेला आहे. अतिशय सुंदर असा ट्रॅक्टर स्वराज कंपनीने बनवलेला आहे. 60 HPचा ट्रॅक्टर, पॉवर स्टेअरिंगमध्ये, 4 व्हील ड्राईव्हमध्ये आणि इथे तुम्हाला 2 व्हील ड्राईव्हसुद्धा अवेलेबल आहे. 3 सिलेंडरमध्ये बनवलेला आहे. ड्राय क्लीनर आहे याला. आणि याची जी फॉरवर्ड स्पीड आहे, मॅक्झिमम फॉरवर्ड स्पीड जी आहे ती 32 km/hची आहे. तसंच मॅक्झिमम रिव्हर्स स्पीड जी आहे ती 24 km/hची आहे. हायड्रोलिकची क्षमता मी तुम्हाला सांगितलंच होतं, याची 2200 किलो याची हायड्रोलिकची क्षमता आहे. 3 सिलेंडरमध्ये. आणि मग या ट्रॅक्टरचं वजन किती असणार हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आलेला असेल. तर ट्रॅक्टरचं वजन 3080 किलोग्राम आहे. नक्कीच असणार शेतकरी बांधवांनो. 60 HPचा ट्रॅक्टर आहे. समोर फ्रंट वेट पण दिलेले आहेत. तर एवढं तर नक्कीच अपेक्षित आहे की 3080 किलो याचं वजन तर असायलाच पाहिजे. जर तुमच्या शेतातली जमीन फार कडक आहे, मोठमोठे अवजार तुम्हाला या ट्रॅक्टरच्या मागे लावून चालवायचे आहेत, तर नक्कीच तुमच्या कामाचा ट्रॅक्टर आहे. स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर आहे. स्वराज आणि महिंद्रा आता दोन्ही एकच कंपनी झालेले आहेत. स्वराज 963 FE फ्युएल एफिशियंट 60 HPचा ट्रॅक्टर, 4 व्हील ड्राईव्हमध्ये, पॉवर स्टेअरिंग, अतिशय सुंदर असं फ्लॅट प्लॅटफॉर्म, साईड शिफ्टिंगमध्ये दिलेलं आहे. मेकॅनिकल सिंक्रोमेश गिअरबॉक्स याला दिलेले आहे. आणि सगळ्यात आवडती माझी गोष्ट म्हणजे पेंडेंट पेडल्स दिलेले आहेत. एकदम कारसारखी फिलिंग तुम्हाला मिळते. कारमध्ये जे पेंडेंट पेडल्स असतात तसेच पेंडेंट पेडल्स या ट्रॅक्टरलासुद्धा स्वराज कंपनीने दिलेले आहेत. मागच्या टायरचा साईज परत एकदा 16.9/28. मागची बाजू पण मी तुम्हाला दाखवली होती. मल्टी स्पीड PTO आहे याला. 540 RPMचा PTO आहे. 8 फॉरवर्ड स्पीडमध्ये PTO दिलेला आहे आणि 2 रिव्हर्स स्पीडमध्ये सुद्धा PTO आहे. 7 फुटाचा स्वराज कंपनीचा स्वराज ड्युरावेटर रोटावेटर, 2 वर्षाच्या वॉरंटीसोबत अतिशय सुंदर. आणि या बाजूला आमचे आवडते क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी, स्वराज कंपनीचं ब्रँड ॲम्बॅसेडर. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी माझी आशा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझी यानंतरची व्हिडिओज तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला नक्कीच बघता येतील. मला कमेंट बॉक्समध्ये पण सांगा की तुम्हाला यानंतर कुठल्या कंपनीचे व्हिडिओ, कोणत्या ट्रॅक्टरचे व्हिडिओ हवे आहेत, ट्रॅक्टरमध्ये कोणत्या टेक्नॉलॉजीची माहिती तुम्हाला हवी आहे. मी पूर्ण प्रयत्न करेन शेतकरी बांधवांनो की तुम्हाला ती सर्व माहिती माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करेन. तर
व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत सांगायला विसरू नका. धन्यवाद.